खरा देव कुणाला म्हणतात? सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. तुम्ही 3 मिनिट बुद्धाचं ध्यान करा. बुद्धाचे 9 गुण आहेत. या 9 गुणावर फक्त 3 मिनिट. तुम्हाला 3 मिनिट मिळतील की नाही? नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सै. नमो तस्सै भगवतो अरहतो बुद्धस्सै. नमो तस्सै भगवतो अरहतो या अरहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. त्या भगवंताच्या धम्मामध्ये जे लोक उतरत चांगले बनलेले आहे, जसं खोल पाण्यामध्ये लोक उतरतात, आणखी खोल पाणी उतरतात, असं जे लोक भगवंताच्या धम्मात वेगवेगळ्या अंगामध्ये उतरलेले आहेत आणि उतरून त्यांनी धम्मामध्ये स्वतःला पूर्ण शुद्ध केलेला आहे, निर्मळ केलेला आहे. तर असा धम्म की जो माणसाला या जन्मामध्ये प्रत्यक्ष या जन्मात अंतिम श्वासापर्यंत तो शांती समाधान सुख देत राहतो. जे लोक या धम्माला चांगल्या प्रकारे पुन्हा 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 आजमावण्यासाठी का होईना, अनुभव घेण्यासाठी का होईना, ते यामध्ये उतरतात आणि अनुभूतीनं हे सिद्ध करतात की उत्तम कर्म केल्यामुळे, पवित्र कर्म केल्यामुळे लगेच फळ मिळते. पवित्र कर्माशिवाय, निर्मळ कर्माशिवाय फळ मिळत नाही. आणि म्हणून असा धम्म की जो पुन्हा पुन्हा सांगतो माणसाला की या जन्मातच तुम्ही पवित्र कर्माला जमा करा, निर्मळ कर्माला जमा करा. कारण निर्मळ कर्माची एक वेगळी शक्ती आहे. निर्मळ कर्मामध्ये दान कर्म आहे, निर्मळ कर्मामध्ये शील कर्म आहे, निर्मळ कर्मामध्ये ध्यान कर्म आहे, निर्मळ कर्मामध्ये करुणा कर्म आहे, निर्मळ कर्मामध्ये प्रज्ञा कर्म आहे, निर्मळ कर्मामध्ये सहनशील कर्म आहे, निर्मळ कर्मामध्ये क्षमाशील कर्म आहे, निर्मळ कर्मामध्ये जीवदान देणं हे कर्म आहे. या सर्व निर्मळ कर्माला
आपण उत्तम कर्म म्हणतो, शील आचरण कर्म म्हणतो. म्हणून अशा धम्मामध्ये जो खरा धम्म मार्ग असतो, जो जीवनाचा मार्ग खरा असतो, तो प्रथम माणसाला पवित्र कर्म करायचं शिकवतो. पवित्र कर्मामध्ये तुम्ही अधिकाधिक बलवान बना असं शिकवतो. पवित्र कर्म हेच आपलं रक्षण करते. त्याला धम्म रक्षती धम्मचारी. धम्मचं रक्षण केलं की धम्म आपलं रक्षण करत असते. असा धम्म की जो शिलानं परिपूर्ण आहे, असा धम्म की जो पूर्ण समाधीने परिपूर्ण आहे, असा धम्म की जो प्रज्ञेनं परिपूर्ण आहे. अशा धम्मामुळे कोटी कोटी लोकांचं जीवन हे बदलून गेलेलं आहे. अशा धम्मामुळे कोटी कोटी लोक आतमधून बदललेले आहे. कोटी कोटी लोक, हे लाख लोक नाही, कोटी कोटी लोक या धम्मामुळे मूलभूतरित्या बदलले आणि त्यांना या जन्माचं परिपूर्ण ज्ञान झालं. अनित्य विद्या ज्ञान झालं, अनात्म विद्या ज्ञान झालं आणि दुःखमुक्ती विद्या ज्ञान झालं. अनित्य विद्या ज्ञान झालं तेव्हा लोक हे समजू शकले, हे बाहेरचं दिसणारं जग एक दिवस बदलणार आहे, नश्वर आहे. हे बाहेरचं आपलं जे सौंदर्य आहे, आपण वरून पाहतो, हे वरचं सौंदर्य हे नश्वर होणार आहे, हे भंगूर होणार आहे, हे नाश पावणार आहे, हे बदल होणार आहे. आणि म्हणून या महत्वाच्या अंगाला, या महत्वाच्या या विद्येला लोक आपल्या अनुभवानं हे सिद्ध करू लागले की हिरवा गार मळा पण शेवटी बदलून जातो. हिरवं झाड सुद्धा पिवळं पानानं बनवून सारे पिवळे पानं खाली पडतात. सुंदर शरीर, सुंदर चेहरा, सुंदर डोळे, सुंदर गाल, सुंदर ओठ, सुंदर बॉडी, सुंदर सारं असलं तरी ते बदलत त्याला सुरकुत्या येतात. त्याच्यावरती अनेक प्रकारचे परिणाम होतात. म्हणजे संपूर्ण शरीर एक दिवस नश्वर होते. नश्वरतेकडे माणूस जात असतो, भंगुरतेकडे माणूस जातो. हे नाश पावणार आहे, हे भंगूर होणार आहे. हे जेव्हा माणूस बघायला सुरुवात करतो तेव्हा त्याला धम्म समजते, धम्माची सत्यता समजते, धम्माची सत्य स्वरूप समजते की अरे दात सुंदर दिसतात आणि हसल्याबरोबर दात माणसाला आवडतात. काही लोकांना काय सुंदर दात आहे, काय सुंदर होठ आहे म्हणते ते, परंतु दात पण खाली पडणार आहेत. हे दात पण कर्मानं एक दोन पडून या तोंडाचं बोळकं होते. अनेकांची बोळके आपण पाहतो, अनेकांचे दात पडलेले आपण पाहतो, अनेकांचे डोळे इतकं सुंदर, डोळ्यामध्ये प्रेम वाटते, डोळ्यामध्ये दया वाटते, डोळ्यामध्ये तळमळ वाटते, डोळ्यामध्ये आपुलकी वाटते, डोळ्यामध्ये स्नेह वाटतो, डोळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं औदार्य वाटते, डोळ्यामध्ये आकर्षण असते. पण हे डोळे सुद्धा कर्मानं हळूहळू का होईना हे अशा प्रकारे बिघडत राहतात. हे बिघडलेले डोळे अंधुक होतात. त्या अंधुक डोळ्यामध्ये टीका येते, पडदे येतात आणि डोळ्यानं दिसेनासे होते. आपण म्हणतो काय तुम्हाला दिसना का आता? हो नाही दिसना आता. हे डोळे पण खराब होतात, डोळे खराब होतात, दात खराब होतात, कानही खराब होतात. एवढे सुंदर कान, या कानाच्या या भागात, या कानाच्या या भागात, या कानाच्या या भागात किती टोचू आपण अलंकार राहतो. सुंदर दिसले पाहिजे कान अशी आपली इच्छा होते. भारी आपण अलंकार लावतो, भारी झुंबर लावतो, आपण भारी रिंग लावतो, भारी अनेक प्रकारचे भारी सौंदर्याचे साधन लावतो आपण की पाहिल्याबरोबर असं वाटलं मध्ये काय सुंदर दिसू लागलं. पण ते कान सुद्धा शेवटी बहिरेपणाकडे जातात आणि बहिरेपण आपल्याला भोगावं लागतं. आपण म्हणतो आजी ऐकायला येईना का तुला? नाही येईच ना आता.
अशा प्रकारे सारं जीवन नश्वर आहे. खावल्या जात नाही, पचवल्या जात नाही, जेववल्या जात नाही, झोपवल्या जात नाही, चालवल्या जात नाही. आणि एवढंच रे उभं राहिल्या तर उभं राहिल्या जात नाही, आणि बसलं तर उठवल्या जात नाही, आणि उठलं तर मात्र चालवल्या जात नाही. अशा प्रकारे हे जीवन नश्वर होते. हे संपूर्ण आयुष्य नश्वर आहे. याला अनित्य विद्या ज्ञान म्हणलं बुद्धानं. हे सारं अनित्य आहे, हे सारं भंगूर आहे. किती हजाराचा कपडा अंगावर असला, 12,000चा असो, 20,000चा असो, 50,000चा असो. अंबानीची बायको 1.5 कोटीचा ड्रेस घालून चालत होती. मी पाहिलं या मोबाईल मध्ये. 1.5 कोटी, किती कोटीचा ड्रेस घातला तरी ते शेवटी चिरकुट चिरकुट चिरकुटच होतात की नाही, फाटून फाटून फाटून. अनेक दिवसानं ते पण नाशच पावते कपडा. आणि किती सुंदर बिल्डिंग जरी असली 50 मजली तरी ती एक दिवस झिजत 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 ती पण बिल्डिंग शेवटी खंडार बनते, ती नाश पावते. आणि म्हणून बुद्धानं हे तत्व शिकवलं. असा अनित्य ज्ञान देणारा, अनित्य विद्या दान देणारा, अनात्म विद्या दान देणार की या शरीरामध्ये आत्मा नाही, या शरीरामध्ये आत्म्याची शक्ती नाही, या शरीरामध्ये आत्म्याचं बळ नाही, या शरीरामध्ये कोणत्याही तुरीच्या दाण्या एवढं किंवा तिळाच्या दाण्या एवढं किंवा सुपारीच्या आकाराचं किंवा आवळ्या एवढं किंवा कोणत्याही फळा एवढं आपल्या शरीरात कुठे आत्मा नाही. हे बुद्धानं पुन्हा पुन्हा सांगलं. मेडिकल सायन्सनं हे पुन्हा पुन्हा सिद्ध केलं की शरीरात आत्मा नाही. एवढंच नव्हे, तत्वज्ञान या पूर्ण शास्त्रानं सुद्धा हे सिद्ध केले की शरीरात आत्मा नाही. बायोलॉजीनं सिद्ध केलेलं आहे, मानसशास्त्रानं सिद्ध केलं की शरीरात आत्मा नाही. परंतु हे लोक आत्मा का सांगतात? कारण त्यांना त्यांचा हा मार्ग, त्यांना त्यांचा जो काही वेगवेगळ्या प्रकारची पूजापाठ कर्मकांड आहे ते टिकवायचं. धर्म या नावाखालं, धर्माच्या नावाखालं लोकाला टिकवायचंय. अशा प्रकारे ज्यांनी खऱ्या अर्थानं माणसाला सत्य ज्ञानाचा बोध दिला असा भगवान बुद्धाचा धम्म, जो अनात्म विद्या ज्ञान देतो आणि दुःखमुक्ती विद्या ज्ञान देतो. कोणत्याही स्त्रीला, कोणत्याही पुरुषाला, कोणत्याही मोठ्या माणसाला, छोट्या माणसाला, पंतप्रधानापासून तर ग्रामसेवकापर्यंत प्रत्येकाला दुःख आहे. हे दुःख प्रत्येकाला आहे. बिना कारणाचं दुःख नाही. बिना कारणाचं दुःख कसं होणार आहे? कारणामुळे दुःख आहे. कारण आहे म्हणून दुःख आहे. दुःख आहे म्हणून त्या कारणाला आपण जाणलं पाहिजे की दुःखाचं कारण काय आहे. दुःखाचं कारण हे आहे म्हणून भगवान बुद्धानं हे सत्य लोकाला सांगलं की दुःख आहे, त्याचं कारण आहे. त्या कारणाला बंद करता येते. त्या कारणाच्या मुक्तीचा मार्ग आहे दुःख. आणि दुःखमुक्तीचा मार्ग हे दुःखमुक्त विद्या ज्ञान हे भगवान बुद्धानं दिलेला संसारासाठी नवा प्रकाश आहे, नवं ज्ञान आहे, नवीन पूर्णपणे उच्च विचार आहे. आपण हे अनुभूतीनं जाणलं पाहिजे की मलाही दुःख आहे. असा कोणी माणूस म्हणते का मला दुःखच नाही? प्रत्येक माणूस म्हणते की मला दुःख आहे. हो, हे याचं दुःख मला आहे. या आमचा भाऊ चांगला वागत नाही, याचं दुःख आहे. काय म्हणतात की आमच्या घरामध्ये सर्व चांगले आहे पण हेच बेवडं आहे, याचे दुःख आहे. अशा प्रकारे कोणतं ना कोणतं दुःख, या दुःखाचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. या पूर्ण दुःखमुक्ती विद्या ज्ञानाला जाणणं हे भगवान बुद्धाच्या धर्माचं हे सर्वात मोठं आचरण आहे. आणि हे जेव्हा माणूस जाणतो तर त्याला नवा डोळा येते, त्याला नवी प्रज्ञा येते, त्याला नवी विद्या येते, त्याला नवी पूर्णपणे आलोकाची शक्ती मिळते, त्याला नवीन पूर्णपणे प्रतिभा प्राप्त होते. आणि असा हा शिकवणारा महान बुद्धाचा मानवतावादी धम्म की माणसानं दुसऱ्या माणसासोबत आपली माणुसकी, आपल्या माणुसकीचे गुण, आपल्या माणुसकीची
पूर्ण रीतिरिवाज, आपल्या माणुसकीची शक्ती हे समजून घेऊन माणूसपणानं वागणं, माणुसकीला जागा करून वागणं, असा माणुसकीचा धम्म हे भगवान बुद्धाचा मानवतावादी धम्म, अशा धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। या धम्माचं आचरण करून, या धम्माचं स्थिर पालन करून दाही दिशामध्ये ज्या पवित्र पावन निष्कलंक निष्पाप भिक्खू संघाने शिलाचा सुगंध पसरवला, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक परिवारामध्ये, ती कोण्याही समाजाचा परिवार असो, ब्राह्मण समाजाचा परिवार असो, कुंभी समाजाचा परिवार असो, तेली समाजाचा परिवार असो, मारवाडी समाजाचा परिवार असो, चांडाळ समाजाचा परिवार असो, साऱ्या जाती जमातीमध्ये शिलाचा सुगंध ज्या पवित्र पावन निष्कलंक भिक्खू संघाने पसरवला आणि त्यागाच्या बळानं आणि महान उच्च अशा विद्येच्या बळानं त्यांनी सर्वाला आपल्याकडे जोडलं, मनानं जोडलं, सर्वांना तळमळीनं जोडलं, आपुलकीनं जोडलं, करुणेनं जोडलं, मैत्रीनं जोडलं आणि सारा मानव समाज एक केला। असा निष्कलंक महान उच्च ज्ञानानं जाणारा अरहंत मार्गाचा पूज्यने भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। या भारतामध्ये कोणत्याही समाजाला सन्मानानं जगायचा अधिकार पोथीनं, पुराणानं, मनुस्मृतीनं दिला नव्हता। बाईला शिक्षणाचा अधिकार त्यांनी जवळजवळ 5000 वर्ष दिला नव्हता। बाईला शिकायचा अधिकार नाही। बाईनं फक्त चुलीजवळच बसावं आणि मुलाजवळच बसावं। चूल आणि मूल एवढं तिचं जीवन नरकात ठेवलं होतं या मनुस्मृतीनं। महिलेला कोणता अधिकार नव्हता, महिलेला कोणता हक्क नव्हता, परंतु भारतामध्ये ज्याने प्रत्येक समाजाला, तेली समाजाला, कोमटी समाजाला, कुंभी समाजाला, मराठा समाजाला, 8600 जातींना हक्काचा अधिकार दिला, समानतेचा अधिकार दिला, बंधुत्वाचा अधिकार दिला, सर्व स्वातंत्र्याचा अधिकार दिला। प्रत्येक स्वातंत्र्य आज जे मिळते प्रत्येक जातीला, हे या देशातल्या घटनाकार असलेल्या महान हे विधी तज्ञांना दिलेला आहे। अशा प्रकारे सन्मानानं जगणं, सन्मानानं जगू देणं, समतेनं जगणं, समतेनं जगायला प्रेरणा देणं, न्यायानं जगणं, सर्वाला न्याय देणं आणि स्वातंत्र्यानं जगणं, सर्वाला स्वातंत्र्य देणं, इज्जतीनं जगणं आणि सर्वाला इज्जत देणं आणि स्वाभिमानानं जगणं आणि सर्वांचा स्वाभिमान जागवणं, हे ज्यांनी भारतामध्ये 1947 पासून लोकांच्या वाट्याला दिलं, संविधानाच्या द्वारे दिलं, असे जगातले सर्वात मोठे महापुरुष, सर्वांमध्ये विद्वान असलेले, सर्वांमध्ये उच्च अशा विद्या विभूषित असलेले अर्थशास्त्रज्ञ, तर्कशास्त्रज्ञ, तत्वज्ञान शास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, इतिहासशास्त्रज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ, घटनाकार पूर्णपणे, त्यानंतर मुत्सद्दी विद्वत्तेमध्ये असलेले आणि महान असे लोक प्रशासनामध्ये प्रावीण्य असलेले, सर्वांचा उद्धार करणारे लोक उद्धारक आणि शिक्षणाचा प्रचार करणारे शिक्षण तज्ञ, विधी तज्ञ, परम पूजनीय आणि भारतीय घटनेचे शिल्पकार, रंजले गांजले, शोषित पीडित साऱ्या जमातीचे जातीचे उद्धार करते महान असे महामानव युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमध्ये समर्पित राहून आज आपण सनपुरी इथे ही 4थी बुद्ध धर्म परिषद आयोजित करून जे नवा मार्ग या देशामध्ये आपण सुरू केला, एक ऐतिहासिक नव्या इतिहासाला प्रेरित करणारा आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं रचलेला इतिहास आहे। हाच इतिहास आहे। माणसानं नवा इतिहास तयार करायचा म्हणजे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे कार्य करत राहायचं। यामुळे माणसाचं मन चांगलं होते,
मनाला चांगलं करणं हा धम्म मार्गाचा मुख्य हेतू आहे. म्हणून महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर लखनौपर्यंत, दिल्लीपर्यंत आणि दिल्लीच्या हरियाणापर्यंत, काश्मीरपर्यंत सर्व भागाभागामध्ये बुद्ध धर्म परिषदा होत आहे. कारण माणसाचं मन शेवटी सुधारलं पाहिजे. मन सुधरत नाही. कारण काय? कारण मनाला वळण लावायची शक्ती ही त्याला कोणी सांगत नाही की मनाची शक्ती काय आहे. फार मोठी शक्ती जाणायची गरज नाही. आपल्या धम्मामध्ये आपण पत्रिकेवर लिहिता, तुम्ही कोणतीही पत्रिका छापताना तुमच्या घरावर तुम्ही लिहिता, भगवान बुद्धाचा धम्म अभ्यासत असताना बाबासाहेबांनी तो प्रतिज्ञेमध्ये लावला, प्रज्ञा, शील आणि करुणा. बस ही सर्वात मोठी जगातली शक्ती आहे. बऱ्याच लोकांना याची अनुभूती नाही. म्हणजे साक्षात्कार नाही की प्रज्ञा काय आहे. कारण जे लोक सर्वात ज्ञानी झाले ते प्रज्ञावंत झाले पाहिजे. प्रज्ञा स्त्रीचा अलंकार आहे. प्रज्ञा घराचा फार मोठा महान असा अलंकार आहे. प्रज्ञा ही एक दौलत आहे. प्रज्ञा ही एक धन आहे. आणि म्हणून ज्या स्त्रीकडे, ज्या पुरुषाकडे, ज्या विद्वान किंवा अज्ञानी किंवा तरुणाकडे, शिकलेल्या माणसाकडे किंवा शेतकऱ्याकडे प्रज्ञा आहे, समजायचं की तो मनुष्य या संपूर्ण संसार सागराला पार करू शकतो. प्रज्ञा म्हणजे काय नेमकं हो? बऱ्याच लोकांना प्रज्ञा या शब्दाचा अर्थ न उमजल्यामुळं ते प्रज्ञेचा अर्थ काही बी समजून बसतात. आणि म्हणून आपण प्रज्ञेचा अर्थ काही समजून बसता कामा नये. एक उदाहरण घ्या की तुम्हाला एका महासागराचा प्रवास करायचा आहे आणि त्या महासागरामध्ये तुम्हाला जहाज देण्यात आलेले आहे आणि तुम्हाला 2 रात्र आणि 2 दिवस आणि पुढे 1 दिवस तुम्हाला त्या जहाजातून जायचं आहे. तर मग तुम्ही त्या जहाजाची किंमत दिली, त्याचं भाडं दिलं तुम्ही आणि तुम्ही काही 500, 600, 1000 लोक त्या जहाजामध्ये बसले. 5-5 मजली जहाज आहेत ज्याच्यामध्ये हजारो लोक जातात, व्यापार करून येतात आणि अशाच प्रकारे तुम्ही 5000 लोक जहाजामध्ये बसले आणि तुमचा प्रवास सुरू झाला आणि तुमचं जहाज अत्यंत चांगल्या पद्धतीनं जिथे तुम्हाला नेऊन सोडायचं तिथे नेऊन तुम्हाला सोडलं. हे एक उदाहरण आहे. अशी ही प्रज्ञा आहे. प्रज्ञा एक जहाज आहे आणि या जहाजामध्ये तुम्ही सर्व संसाराच्या स्त्रिया, संसाराचे पुरुष, हा संसार म्हणजे महासागर आहे आणि हा दुःखाचा महासागर आहे. याच्यावर प्रचंड दुःख आहे आणि सुख फार कमी आहे आणि त्या कमी सुखासाठी माणूस लवकरच मात्र पूर्ण भारावून जातो, त्याच्या आहारी जातो. त्याला वाटते लय चांगला संसार आहे, परंतु संसारात जास्तीत जास्त 99% दुःख आहे आणि 1% सुख आहे. म्हणून का आपण संसार सोडायचा का? नाही, त्याला नेतच राहायचं पुढे. परंतु प्रज्ञेचा वापर करायचा, प्रज्ञा या जहाजाचा वापर करायचा आणि आपण चालत 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 या दुःख महासागरातून आपली जी काही जीवनाची यात्रा आहे आपण पार करायची. या दुःख महासागरातून पुढे नेणारा एकमेव मार्ग म्हणजे प्रज्ञारूपी जहाज आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. परंतु एकदमच प्रज्ञारूपी जहाज तुम्हाला प्राप्त करता येणार नाही. या उच्च पदाला, या उच्च ज्ञानाला जाण्यासाठी तुम्ही सर्व प्रकारचे अज्ञानाचे मार्ग सोडले पाहिजे, दैववादाचे मार्ग सोडले पाहिजे आणि ईश्वरवादाचे मार्ग सोडले पाहिजे, आत्मवादाचे मार्ग सोडले पाहिजे, जुने पुराणे पूजापाती सोडली पाहिजे. काही लोक सासऱ्यालाच पूजत राहतात,
काही काही लोक सासूलाच पुतत राहतात, माझी सासू आहे म्हणतात, लाव तिला कुंकू, आणि ती एवढीच राहते. सासू त्या एखाद्या पितळेच्या ह्याच्यामध्ये बनवते ती. म्हणून ते सारे तुम्हाला विचार सोडून दिले पाहिजे. हे भोळे विचार, हे अज्ञानाचे विचार, दैववादाचे विचार, आत्मवादाचे विचार, परमात्मवादाचे विचार, फेऱ्याचे विचार, मस्कामाई लागते, मरीमाय लागते, ही देवी लागते, याचे विचार हे तुम्हाला पूर्ण त्यागलं पाहिजे. ही अज्ञानाची, अंधश्रद्धेची भक्ती पुरा कायमची त्यागली पाहिजे. आणि डोळ्यामध्ये ज्ञानाचा काजळ घालून आपण डोळच बनलं पाहिजे, बुद्धिमान झालं पाहिजे, हुशार झालं पाहिजे, विद्वान झालं पाहिजे, चाणाक्ष झालं पाहिजे. आणि सत्य स्वरूपाचं ज्ञान आपण प्रखर वाढवलं पाहिजे. सत्य स्वरूपाचं ज्ञान असं प्रगल्भ वाढणं, मोठं वाढणं आणि खूप विराट होणं, ही प्रज्ञा आपल्याला मदत करणारी असते. ती प्रज्ञा लवकर मिळत नसते. या विश्वातला पहिला महान प्रज्ञेचा उद्गाता, प्रज्ञेचा पुरस्कर्ता आणि प्रज्ञा विज्ञानाचा मार्ग शिकवणारा देव आणि मनुष्यांचा गुरु हा बुद्ध आहे. म्हणजे प्रज्ञा आणि मनोविज्ञानाचा पुरस्कर्ता हा बुद्ध आहे. आणि त्यामुळे इथे देव आणि मनुष्य यांचा गुरु बुद्ध आहे. मानवांचा बुद्ध गुरु आहे. हिंदू माणूस असो, मुसलमान माणूस असो, जैन माणूस असो, तेली माणूस असो, कुंभी माणूस असो, 18 पगड जातीचे माणसं असो, या सर्व जमातीचा, विश्वातल्या प्रत्येक मानवाचा गुरु हा बुद्ध आहे. परंतु देवांचा गुरु बुद्ध कसा काय आहे? बऱ्याच लोकांना हा शब्द की भगवान बुद्ध देवांचा गुरु कसा काय? कारण अयोध्याला राम बसवला तर त्या रामाच्या त्या मूर्तीमध्ये 9 देव बसवले. त्याच्यात बुद्धाला त्याने अवतार केला. काय गरज होती? जेव्हा आम्ही तुमचा धर्म सोडून दिला, जेव्हा आम्ही तुमचे धर्माचे पोथी पुराण, वेद, उपनिषद, मनुस्मृती, शिवलिंग अमृत सर्व पोथी पुराण त्यागले, आम्ही ठोकरले. आम्ही तुमचे धर्मगुरू मानत नाही, तुमचं काहीच मानत नाही, तुमची पद्धतही मानत नाही, तुमच्या पद्धतीने आम्ही तुमचं लग्नही लावत नाही. मग तुम्ही बुद्धाला पुन्हा या काळामध्ये गुरु बनवायची काय गरज आहे? तर ही ब्राह्मणाची एक चाल आहे. हे ब्राह्मणाची एक पूर्ण कावेबाज पद्धत आहे की अवतार कल्पनेमध्ये बुद्धाला दाबायचं, 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 दडपायचं, दडपून 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 अवतारी संकल्पनेमध्ये, अवतारी भुरसटलेल्या विचारामध्ये त्यांना दाबून दाबून ठेवायचं. म्हणजे बुद्ध आपल्या सर्व देवाला हावू शकणार नाही. कारण वेदामध्ये सांगलेलं आहे की सर्व देवामध्ये, सर्व अवतारामध्ये बुद्ध सर्वात उच्च ज्ञानी आहे, सर्वात पवित्र आहे, सर्वात निष्कलंक आहे. म्हणून कोणताही देव आजही हे निष्कलंक नाही, निष्पाप नाही. त्यांनी कामभोग सोडला नाही, त्यांनी राग सोडला नाही, त्याने द्वेष सोडला नाही, त्याने अहंकार सोडला नाही, त्याने वासना सोडली नाही, त्याने अभिमान सोडला नाही, त्यांनी भवदृष्टी सोडली नाही, त्यांनी भवतृष्णा सोडली नाही, त्यांनी कामतृष्णा सोडली नाही, त्यांनी विभवतृष्णा सोडली नाही. कोणत्याही देवानं, कोणत्याही देवीनं हे विकार मुक्त अशी पवित्र भावना आजपर्यंत प्राप्त केलेली नाही. म्हणून ते निष्पाप देव नाहीत, निर्मळ देव नाहीत. म्हणजे आजच्या देवाला आपण निष्पाप देव म्हणू शकत नाही किंवा निर्मळ देव म्हणू शकत नाही. कारण त्यांच्यातले अवगुण त्यांनी घालवलेच नाही कुठे. तुम्ही पाहत असाल सिरियल की देव कसा असा बाण कसून धरतो की नाही, आणि असा बाण मारतो की त्याचं ते जे काही मान आहे मानच तुटून पडते की नाही. मग याला का देव म्हणतात का? आणि म्हणूनच म्हणतो की मारामाऱ्या करणं देवाचं काम नाही, झगडे करणं देवाचं काम नाही, कापाकापी करणं देवाचं काम नाही, दुसऱ्याच्या पोटामध्ये बाण मारून त्याचं पोट फाडणं आणि त्याचा जीव घेणं हे देवाचं काम नाही.
खरा देव कुणाला म्हणतात? सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. तुम्ही 3 मिनिट बुद्धाचं ध्यान करा. बुद्धाचे 9 गुण आहेत. या 9 गुणावर फक्त 3 मिनिट. तुम्हाला 3 मिनिट मिळतील की नाही? मिळतात? अरे किती भाग्यवान लोक तुम्ही. 3 मिनिट जर तुम्हाला मिळत असतील तर 3 मिनिटामध्ये बुद्धाची तुम्ही भावना करा, ध्यान करा, मनाला एकाग्र करा. शांत चित्तानं बुद्धाच्या 9 गुणावर तुम्ही मन लावा. इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अणोत्तरो पुरुषधम्म सारथी. श्रद्धा देव मनुष्याण बुद्धो भगवाती. 70-71 मध्ये जे पूर्ण 40 वर्ष जेव्हा मी छोटा होतो, विद्यार्थी होतो, 8वी-9वी ला होतो मी, तर मी दररोज एकांतवासामध्ये हे बुद्धाचं ध्यान करत होतो. थोडं थोडंच मला माहित होत होतं, पण खरं खरं माहित होत होतं. आणि जे खरं आहे त्याच्यावर माझा विश्वास बसत होता. तर मला बुद्धाच्या ध्यानामुळं 10 फायदे झाले त्या काळात. आजही ते फायदे वाढत वाढत चालले, वाढतच नाही तर परिपक्व होत चालले. तर पहिला फायदा झाला, बुद्धाच्या ध्यानानं माझं मन निर्भय झालं. त्यामुळं रात्री बेरात्री मी विद्यार्थी असताना 9व्या वर्गाचा 10व्या वर्गाचा मशानात जात होतो मी. ब्राह्मणाचं मशान, मुसलमानाचं मशान, कोणत्याही समाजाचं मशान. कारण आपल्याकडे काय वेगवेगळ्या समाजाने आपापलं मशानच वेगवेगळंच केलं की नाही. त्या समाजामध्ये त्या मशानात जाऊन मी बसत होतो. परंतु मुसलमानाचं भूत, ब्राह्मणाचं भूत, हिंदूचं भूत, कोणत्याही जातीचं भूत मला काय भेटायला आले नाही. मी वाटच पाहत होतो किंवा एखादं भूत भेटावं आणि त्याला म्हणावं की बाबा मला तू आंघोळ तरी घाल, जरा माझे हातपाय दाब जरा, असं त्याला म्हणावं, गोष्टी करावं असं म्हणत याचं. परंतु मी बुद्धाचं ध्यान, बुद्धाच्या 9 गुणाचं ध्यान मशानात जाऊन करत असल्यामुळं तिथं कोणतंच भूत मलाही भेटत नव्हतं, बोलतही नव्हतं. असतील भूत कुठं, परंतु मला काही दिसले नाही. आपण सर्वजण करून पहा, कारण कोणती गोष्ट केल्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही. प्रत्यक्ष तुम्ही 3 मिनिट बसत जा, अशी पाठ करत जा, पाठीचा कणा सरळ करत जा, मान अशी लांब करत जा. आणि जेव्हा बुद्ध असे बसत होते एखाद्या जंगलात एकटे किंवा जेतवनामध्ये, तर रात्री 1 वाजता त्या काळचे देव लोक 12,000 देव, 12,000 देवी हे एक साथ सोबत यायचे. आणि त्यांच्या हातामध्ये असे मोठे मोठे गुच्छ असायचे, मोठे मोठे बुक्के असायचे, सुंदर हार असायचे. एवढा सुगंध त्या परिसरामध्ये पसरायचा की 12,000 देव किती लांबच्या लांब राव दिसायची. ती भगवान बुद्धाला ते हार द्यायला यायचे. एवढे देव, त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज असायचं, त्यांच्या चेहऱ्यावर क्रोध नाही, त्यांच्या चेहऱ्यावर राग नाही, त्यांच्या चेहऱ्यावर कोणता बिभत्सपणा नाही, क्रूरपणा नाही, कपटपणा नाही, जलसीपणा नाही, जळकुकडेपणा नाही. हे मूर्ख माणसाचे लक्षण आहेत. जळकुकडेपणा करणं, जळत राहणं, कोणाचं सौंदर्य पाहिलं की जळणं, कोणाच्या गळ्यातले अलंकार पाहिले की जळणं,
कोणाचे मोठे कपडे पाहिले की जळणं, कोणाचं घर पाहिलं की जळणं, हे अडाणी आणि मूर्ख माणसाचे लक्षण आहेत. म्हणून कोणत्याच प्रकारे चेहऱ्यावर असे विकाराचे भाव त्या देव आणि देवतांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते. भगवान बुद्धाला ते वेळ मागत होते की आम्ही तुमच्या दर्शनाला येतो, कोणत्या वेळेला यावं. तर बुद्ध 1 वाजता म्हणायचे. तर 1 वाजता जेतवनात 12,000 देव, 12,000 देवता, ज्यांच्या मनात तुम्ही शोधून 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 पाहिलं तरी रागाचं नामो निशान नसायचं, द्वेषाचं नामो निशान नसायचं, क्रोधाचं नामो निशान नसायचं. वासनेचं पण काय काय लोकांना वासना, काय काय लोक कामभोगाची वासना भयंकर तीव्र आहे. कोणाला पाहिलं की ते भाळतात, कोणाला पाहिलं की ते अधीन जातात, आहारी जातात. पण हे देवता लोक इतके पवित्र, भगवान बुद्धावर श्रद्धा करणारे, भगवान बुद्धाला फक्त हात जोडणारे, कोणालाही हात न जोडणारे हे देवता लोक इतके पवित्र होते की एका देवताचं तुम्हाला वर्णन सांगतो. एका देवताने विचारलं बुद्धाला प्रश्न. ते सारे हार दिल्यानंतर 12,000 देवांनी आणि 12,000 देवतांनी सर्व हार बुद्धाच्या हातात दिल्यावर, प्रणाम केल्यावर आणि असा हात जोडून कमरापासून शरीर वाकवल्यावर ते भगवान बुद्धाला 3 प्रदक्षिणा मारायचे आणि मग ते असं बसायचे, हात असेच जोडून राहायचे त्यांचे, जोपर्यंत ते भगवंताच्या समोर बसले तोपर्यंत. आणि बघा भगवान बुद्धाचं ते वचन ऐकायचे. ते का देवताने विचारलं भगवंताला पालीमध्ये त्या काळच्या, अंतो जटाम बही जटाम जटाय जटिता पजां तं तं गोतं पुच्छामि कोई मं जटये जटं. जटा तुमच्या डोक्यावर की ना जटा, तुम्ही विचारता का कशा त्रास देतात ते जटा आहे ना. जटामध्ये गुंतलेला म्हणजे जटेला तृष्णा म्हणलं भगवान बुद्धानं. तर ते देवता म्हणते आतमध्ये, मनाच्या आतमध्ये, मनाच्या बाहेर या तृष्णेने सारे लोक जखडून गेलेले आहेत आणि ते परेशान आहेत. हे भगवंता मला सांगा की या जटेच्या संपूर्ण या जखडलेल्या अवस्थेतून आमची मुक्ती कशी होईल. ही तृष्णा, कोणाची रूपावर तृष्णा, सुंदर रूप पाहिलं की त्याच्यावर मन जाते, कोणाची शब्दावर तृष्णा, बोलून 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 त्याच्यातच घुसते, कोणाची गंधावर तृष्णा, सुंदर सुंदर गंध लावू लावू त्याच्यातच वाहत जाते, कोणाची रसावर तृष्णा, कोणाला कोणता रस आवडतो, कोणाला कोणता रस आवडतो, पण मनाला स्त्रीचा रस आवडतो आणि पुरुषाच्या मनाला स्त्रीचा रस आवडतो आणि स्त्रीच्या मनाला पुरुषाचा रस आवडतो. आणि स्पर्शाची तृष्णा म्हणजे ही तृष्णा स्पर्शाची, स्त्रीला पुरुषाचा स्पर्श आवडतो आणि पुरुषाला स्त्रीचा स्पर्श आवडतो. ही तृष्णा हे पंचकाम गुणाची तृष्णा म्हणतात त्याला. रूपाची तृष्णा, शब्दाची तृष्णा, गंधाची तृष्णा, रसाची तृष्णा आणि स्पर्शाची तृष्णा, मनोविषय वासनेची तृष्णा. या तृष्णेमध्ये जेव्हा माणूस अशा प्रकारे चक्कर मारतो तेव्हा तो कसा दुःखमुक्त होणार, तो संसार दुःखाच्या फेऱ्यातून कसा मुक्त होणार आहे. या तृष्णेचे मूळ खणून 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 काढतो तेव्हा तो दुःखमुक्त होतो, याच्या बाहेर जातो. तेव्हा भगवान बुद्धाला असे भारी भारी प्रश्न विचारायचे, असे किचकट प्रश्न विचारायचे की या तृष्णेनं हा मानव समाज पूर्ण जखडलेला आहे. हे भगवंता आम्ही याच्यातून कसं मुक्त व्हावं. तर भगवान उत्तर देत होते. आता हे ऐका.
शीले पतिठाय नरोस पंयो चित्तं पय्यंस भावयं सोयमको भिक्खु कोइमं जटये जटं। जो मनुष्य किंवा स्त्री किंवा भिक्खू किंवा भिक्खुनी शिलाच्या पायरीवर प्रतिष्ठित आहे, ज्यांचा शिलाचा पाया मजबूत आहे, ज्याच्या शिलाला डाग लागला नाही, पहिल्या शिलाला, दुसऱ्या शिलाला, तिसऱ्या शिलाला, चौथ्या शिलाला आणि पाचव्या शिलाला, सर्वात खतरनाक शील कोणतं असेल तर पाचवा आहे। थोडी 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 पिता पिता लय नाद लागते माणसाला, तर शिष्याच्या शिष्या पिते मग ते येताना लपून आणते, ते घरातल्या बाईला दिसू नये म्हणून लपून आणते, दिसू देत नाही। अशा प्रकारे जे मद्य पितात किंवा मद्यपान करतात, त्या मद्यपानामध्ये आपल्याला माहित नाही अल्कोहोल असते, अल्कोहोल, ते अल्कोहोल जहर आहे। आणि जसं जास्त पिलं की या हृदयाचा जो पॉवर आहे, या आपल्या हृदयाचा सारा पॉवर कमी 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 होता होता त्या माणसाचा पॉवर शेवटी काहीच राहत नाही। हे 20% 19% आणि 18% येतो शेवटी। कारण आपण जे अन्न पाणी खातो, आपण जे भात वरण भाजी श्रीखंड वेगवेगळे पंचपक्वाने खातो दररोज दररोज, ते इथे हे जे हृदय आहे, हे हृदय त्याचं रक्त बनवून शुद्ध करून संपूर्ण शरीराला पाठवायचं काम करते। आणि हे कामच हे अल्कोहोल जे आहे, हे अल्कोहोल ते कामच आपलं बंद करते। आणि 18% जर आपली शक्ती आली तर आपल्याला तिकीट लवकरच मिळते, मग चल म्हणते झालं तर जातात। आणि म्हणून शहाण्या माणसानं, बुद्धिमान माणसानं आणि डोकेबाज माणसानं हे लवकर समजून घ्यावं की ती दारू ही काय तुमची साथी नाही, तुमचं सुख नाही, तुमचा आनंद नाही, तुमचा कोणताही हे उपभोगाचा मार्ग नाही, हे तुमचं जहर आहे। तुम्हाला लवकरात लवकर 18% इथपर्यंत आणते आणि नंतर घेऊन जाते। आपला प्रसिद्ध कवी ज्याने 2 इतकं सुंदर गाणं गायलं की 2च राज्ये होऊन गेली या जगावरती, एक रायगडचा राजा, एक 14 तळ्याचा राजा। इतकं सुंदर गाणं त्यांनी लिहिलं आणि गायलं ते कवी आणि गायक प्रताप सिंग बोधळे। 18% पिऊन 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 त्यांचं सर्व हे जे हार्ट आहे डॅमेज झालं, चुरा चुरा झाला, बेचारा मेला। म्हणून प्रत्येक शहाण्या माणसानं, प्रत्येक बुद्धिमान माणसानं, प्रत्येक चाणाक्ष असलेल्या सावधान माणसानं, हुशार माणसानं, जसं परम पूजनीय बाबासाहेबांनी अजिबात दारूला एक थेंब कधी ठेवला नाही, असं आपण बाबासाहेब बनावं। एकही थेंब आपल्या जिभेवर ठेवून आपण कलंकित होऊ नये, आपला कलंक वाढू नये, निष्कलंक बनावं। निष्कलंक तोच माणूस की जो एकाही शिलाचं पालन डागू देत नाही, एकाही शिलाला तुटू देत नाही। पहिल्या शिलापासून 5व्या शिलापर्यंत जो व्यक्ती शिलाच्या पायावर उभा आहे आणि प्रज्ञा आणि ध्यान साधनेची साधना करतो, समाधी करतो, तो व्यक्ती सर्व प्रकारच्या या तृष्णेच्या संपूर्ण जोखंडातून, या तृष्णेच्या संपूर्ण या त्रासातून खऱ्या अर्थानं मुक्त होतो। म्हणून आपण प्रज्ञावंत बनावं हा बुद्ध धर्माचा संदेश आहे। बुद्ध म्हणजे महाप्रज्ञावंत, तर आपण प्रज्ञावंत बनलं म्हणजे बुद्धाचे उपासक झालो, बुद्धाच्या उपासिका झालो, बुद्धाचे भिक्खू झालो, बुद्धाच्या भिक्खुनी झालो, बुद्धाचे अनुयायी झालो। म्हणून प्रज्ञावंत आपण बना,
आणि प्रज्ञावंत बनायला शिलाचं पालन करा. एकही सील हे तुम्ही घाण होऊ देऊ नका, एकही सील तुम्ही तुटू देऊ नका, एकही सील तुम्ही कलंकित होऊ देऊ नका, असं आग्रहानं या बुद्धाच्या पाली भाषेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि ध्यान दररोज करत जा. सकाळी लवकर उठले तुम्ही, जे जितक्या लवकर उठतील त्यांनी सकाळची विधी करावी आणि लगेच तोंड धुवून डोळे बंद करून हात जोडून असं हातावर हात ठेवून सरळ मान करायची अशी. आणि हे जे नाक आहे या नाकाच्या शेंड्यावर आपलं मन आणायचं आणि या शेंड्यावरून मग खाली उतरत उतरत हे जे खोलगट जागा आहे या खोलगट जागेवर आपण मोठा शून्य एवढी जागा निवडायची आणि त्यावर आपलं मन लावायचं. आणि दोन्ही नाकपुड्यातून येणारा जाणारा श्वास, हे श्वास आला श्वास गेला, हळू श्वास आला हळू श्वास गेला, संत श्वास आला संत श्वास गेला, बारीक श्वास आला बारीक श्वास गेला, रस्व श्वास आला रस्व श्वास गेला, मोठा श्वास आला म्हणजे लांब, दीर्घ श्वास आला दीर्घ श्वास सोडला, दीर्घ श्वास घेतला. जसा श्वास असेल तसंच जाणायचं. आणि 1 मिनिट सुरुवातीला मन लावायचं. 1 मिनिट लावाल का तुम मन? 1 मिनिट लावाल का? लावाल? 1 मिनिट मिळते का तुम्हाला? हा, 1 मिनिटाची आपण निर्मळ मनाची एकाग्रता करायची. ज्याने ज्याने याला जास्त वेळ दिला ते लवकरात लवकर या तृष्णेच्या वेगवेगळ्या जोखंडातून, या तृष्णेच्या वेगवेगळ्या ग्रासलेल्या त्रासातून मुक्त झाले. क्रमाक्रमानं त्रास कमी होतो, एकदम कमी होत नाही. आपण जितकं जास्त कराल, जसं शेतामध्ये तुम्ही मशागत करता, तर मशागत का एकाच दिवसात करता का तुम्ही? थोडं 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 तुम्ही करता. शेतातले सारे दोष गुंदा काढता, काय फणकट असतील ते खणून 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 कुतळीनं तुम्ही टिकाशीनं एवढा हातभर नाही तर कमरभर तुम्ही ते झाड काढता, ते फणकट काढता, हराळी काढता तुम्ही. आणि अशा प्रकारे दोष मुक्त शेत करता. त्याप्रमाणे आपलं चित्त हे विकार मुक्त केल्यामुळे, रागाला कमी कमी केल्या, द्वेषाला कमी कमी केल्यावर, क्रोधाला कमी कमी केल्यावर, मोहाला कमी कमी केल्यावर, वासनेला कमी कमी केल्यावर, हाव अपेक्षा इच्छा कमी कमी केल्यावर, आणि हपापलेपणा लालचीपणा कमी कमीपणा केल्यावर, आणि आळस सुस्ती प्रमाद कमी कमी केल्यावर, संशय कायमचा काढून टाकल्यावर, आणि दान देण्याची भावना प्रबळ केल्यावर, हे सर्व गुण आपण वाढवत वाढत जावं आणि सर्व अवगुण हे कमी कमी करत जावं. त्यामुळे आपल्या चित्ताला खूप मोठी पावित्र्याची भावना बळ मिळेल, प्रचंड सामर्थ्य तुमचं जागेल, सर्वात मोठी शक्ती जागेल. आणि म्हणून अवगुणाला तुम्ही कमी करणं आणि संपूर्ण अवगुण राग द्वेष क्रोध अहंकार गर्व प्रमाद सुस्ती सर्व विकार आपल्या ताब्यात ठेवले पाहिजे. हे ताब्यात ठेवणारी प्रज्ञा आहे. लक्षात आलं ना तुमच्या? हे ताब्यात ठेवणारी प्रज्ञा आहे. आपण सर्वजण या पद्धतीने वागावं. बरेच लोक हे दुसऱ्याचे अवगुण पाहतात, है ना. दुसरा चालतो कसा, दुसरा बोलतो कसा, दुसरा खातो कसा, दुसरा बसतो कसा. आपण दुसऱ्याचं पाहू नये, दुसऱ्याचं काहीच पाहू नये, दुसऱ्याचं कुसळ पाहू नये, आपलं मुसळ काढावं. उकरू 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 उकरू, यामुळे आपल्याला फायदा होतो. एक असाच भक्तीजी रस्त्याने चालला, पुढे पुढे गेला. पिवळे कपडे त्याच्या अंगावर होते. त्यांच्या माग 4-5 कुत्री घेऊन एक शिकारी निघाला. अरे म्हणे, या टकल्याचं म्हणे तोंड पाहिलं म्हणे, आज काय शिकार होणार नाही. त्याच्या डोक्यात वाईट भावना आल्या.
भिक्खूला पाहिल्याबरोबर त्याच्या मनात वाईट भावना आल्या. त्याने कुत्री लावली त्याच्या माग, भिक्खूच्या माग. जे कुत्रे पळाले, भंतेला वाटले कुत्रे माझ्याच अंगावर येतात काय की म्हणून भंतेच्या आंब्याच्या झाडावर लगेच चढले आणि त्याने जीव वाचवला. तो शिकारी आला. थांब म्हणे, तुला पाडतो खाली म्हणे, थांब. त्याने असा बाण वगैरे ठरला, असा बाण लावू लागला. बाण लावता लावता भंतेजीला हे आपलं चिवर सावरता सावरता ते चिवर तिकडून वरून त्या शिकाऱ्याच्याच अंगावर पडलं. या कुत्र्याला वाटलं हे वरूनच खाली पडलं काय. त्याने त्याला धरून चावून चावून फाडूनच टाकलं, त्याला खतमच केलं. असं आपण दुसऱ्याला दोष दिला तर तो दोष आपल्या अंगावर येतो. आपण दुसऱ्याला पाप लावू नये, आपण दुसऱ्यावर आरोप करू नये, आपण दुसऱ्यावर आग पाखडू नये, आपण दुसऱ्यावर जळू नये. आपण कोणत्याच प्रकारचं जाणून बुजून हे दुसऱ्यावर वाईट आक्षेप घेऊ नये. भगवान बुद्धानं सांगितलं की आपल्याला शोधा, आपल्या मनाला शोधा. आपल्या आतमध्ये खूप शांती आहे, आपल्या आतमध्ये खूप सुख आहे, आपल्या आतमध्ये खूप खजिना आहे, जो आपल्याला या जन्मात जागवायचा आहे. जागा, परिपूर्ण मनानं जागा, इंद्रियानं जागा. सावधान व्हा, सतर्क व्हा आणि सजग व्हा आणि प्रत्येक कर्म हे पाहत जा. इंद्रियाचे प्रत्येक कर्म दुरुस्त करत जा आणि रिकरेक्शन म्हणतात, पुन्हा पुन्हा दुरुस्त करत जा. आपल्या स्वतःला दुरुस्त करत जा. स्वतःला गुणवान बनवा, अमर्याद त्यागी बनवा. अमर्याद त्यागानं सुगंध जागवा. अमर्याद दानशूर बनवा. अमर्याद करुणावान बना. अमर्याद मैत्रीवान बना. अमर्याद उत्साही बना. अमर्याद उद्योगशील बना. अमर्याद निष्पाप बना. अमर्याद संयमी बना. अमर्याद सहनशील बना. अमर्याद अनुकंपावान बना. अमर्याद लोकांना जीवदान देणारे बना. अमर्याद रक्तदान देणारे बना. अमर्याद झटणारे, झिजणारे, झिजून 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 बाबासाहेबांच्या धम्मकार्याला मरणारे बना. हे आपण सर्वांनी या जन्माचं चांगलं शिक्षण समजावं. एवढं बोलून सर्वांना भिक्खू संघाच्या द्वारे आशीर्वाद देतो. भिक्खू संघ इथं 10 दिवसापासून कार्यरत आहे. सामनेरला ट्रेनिंग देत आहे. धम्मविनयाचं सामनेरनं आपल्या जीवनामध्ये धम्मविनयाचं आयुष्यभर पालन करावं. कोणी आपल्याला दोष देणार नाही असं वागावं. दारू पिणाऱ्या अड्ड्याजवळ उभं राहू नये. पत्ता खेळणाऱ्या जमावाजवळ उभं राहू नये. मटके लावणाऱ्या डावाजवळ उभं राहू नये. रडलीबाजी करणाऱ्या स्त्रीला बोलू नये. सर्व प्रकारच्या वाईट मार्गाच्या जागेवर होऊ नये. आपल्या स्वतःला जपावं. बुद्ध आपल्या मनात जागवावा. बुद्ध म्हणजे पवित्र मन. बुद्ध म्हणजे जागृती. बुद्ध म्हणजे शील. बुद्ध म्हणजे प्रज्ञा. बुद्ध म्हणजे करुणा. बुद्ध म्हणजे परिपूर्ण आपण स्वतःवर संयम. आणि बुद्ध म्हणजे सर्व प्रकारच्या मैत्रीला आपण वाढवावं. भिक्खू संघ आपल्या सर्वाला आशीर्वाद देत आहे. सर्वांनी हात जोडा. सवेतियो विभजन सब्बरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वसङ्गानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि.
धम्म को नमन करता हूँ, संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।